दादा 288 लढायची की पाडायची याबाबत समाजाची बैठक कधी आणि केव्हा होणार आहे? 20 तारखेला आमरण उपोषण करणार आहे, पण मी ह्यावेळेस तो खूप कठोर करणार कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे, माझ्या समाजाची शक्तीच ती आहे. हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे ते 10-11 महिन्यापासून ते नाही केलं होणार. म्हणून शेवटी समाजाची इच्छा नाही आहे मी उपोषण नाही करावं, परंतु मी मन बदलली. लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा कुशीनं जगला पाहिजे. मला असं वाटतं कोटीनं लोक जगले पाहिजे, एक मेला तरी चालेल, कारण लाखो मारायचे आणि एकाने जगून काय करायचं. त्यापेक्षा आपलं एकाचं बलिदान गेलं तरी चालतं, परंतु समाज मात्र मोठा झाला पाहिजे, समाज सुखी झाला पाहिजे. त्यासाठी मला एकदा असं वाटायला लागलं की आपण एकदा करून सरकारच्या लक्षात आलं तर आलं. शेवटचा आपण हे केलेलं उपोषण याच्यात जर ते झाले शहाणे तर ठीक, नसता मग 20 तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि की महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी घ्यायची याबाबत 20 तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत बैठकीची. आणि त्यावेळेस ठरवू की ज्यावेळेस महाराष्ट्र जमत त्या टायमाला जी तारीख ठरवली जाईल 20 तारखेला, त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी येतील, तिथं ठरवू पाडायचे का उभ्या करायचे त्या बैठकीत. 20 तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे, 20 तारखेला आमरण उपोषण आहे. फक्त 20 तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या तारखेला बैठकी हे ठरवलं जाणार आणि त्या दिवशी मात्र कायम फायनल होणार 288 पाडायची का उभा करायची.